राष्ट्रीय स्तरावर समृद्धी पवारची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णपदकाची चमक गाझियाबादमध्ये झळकली. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या 44व्या नॅशनल शूटिंग बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील अंबाळा येथील कुमारी समृद्धी पवार हिने अतिशय उत्कृष्ट आणि दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील नामांकित संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या सामन्यात समृद्धी पवारने आपल्या अचूक निशाण्याने आणि उत्कृष्ट कौशल्याने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. तिच्या खेळातील आत्मविश्वास, संघ भावना आणि निर्धार या गुणांमुळे तिने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत समृद्धीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून तिचे क्रीडा प्रशिक्षक, शाळा, त्याचप्रमाणे वडील विलास पवार तर आई कल्पना पवार तसेच पवार परिवाराने तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे स्थानिक पातळीवर तसेच महाराष्ट्रभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समृद्धी पवारचे हे सुवर्ण यश केवळ तिच्यासाठी नव्हे तर राज्यासाठीही गौरवाची बाब ठरली आहे. भावी काळात ती भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आमच्या शाळेची 10व्या वर्गामध्ये शिकणारी समृद्धी विलासराव पवार ही अतिशय गुणी विद्यार्थिनी आहे. आमच्यासाठी एक आदर्श विद्यार्थिनी. तिनं तालुका स्तरांपासून शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि ती राष्ट्रीय स्तरावर पोहोचली. आणि राष्ट्रीय स्तरावर शूटिंग बॉलच्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या 5 ते 9 नोव्हेंबर या काळामध्ये, आणि त्याच्यामध्ये एकूण 7 मॅच त्याने खेळल्या आणि 7ला 7 मॅच महाराष्ट्र संघ हा विजयी झाला. आणि त्या महाराष्ट्र संघामध्ये माझ्या राजर्षी शाहू परिवाराचं नेतृत्व समृद्धी पवार करत होती. हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. मी नुकतेच 4 महिने झाले मुख्याध्यापक होऊन, आणि या दरम्यान काळामध्ये ही अतिशय माझ्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे की माझ्या विद्यार्थिनीनं राष्ट्रीय स्तरावर माझ्या शाळेचं नाव लौकिक केलेलं. आणि तिचा बॅकग्राऊंड पाहता अतिशय ग्रामीण भागातली ती विद्यार्थिनी आणि इथं शिक्षणासाठी आली, आणि खेळाबरोबरच तिचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान आहे आणि सर्व गुण संपन्न अशी ती विद्यार्थिनी आहे. आणि आज जेव्हा ती सकाळी आली त्यावेळेस घरी जंगी त्यांचं स्वागत केल्याच्या नंतर आम्ही सुद्धा माझ्या 1000 विद्यार्थी या सगळ्यांनी मिळून अतिशय यथोचित तिचा आम्ही स्वागत केलेलं आहे. आमच्या मराठवाडा शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोपाळरावजी कदम सर, सेक्रेटरी सोनवणे साहेब, कोषाध्यक्ष नरसिंहराव पावडे साहेब, सहसचिव माधवरावजी देशमुख सर, हे सर्वजण सकाळपासूनच तिच्या स्वागतासाठी आतुर झालेले होते. आणि आम्ही सर्वांनी मिळून ह्या सुवर्ण कन्येचं आमच्या परिवारामध्ये स्वागत केलं. हे आमच्यासाठी अतिशय गौरवाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. तिचं गेट पासून आमच्या कार्यालयापर्यंत जेव्हा आम्ही फुलं टाकून जेव्हा स्वागत केलं त्यावेळेस आमचा पूर्ण शाहू परिवाराचा हा परिसर दणाणून गेला होता आणि विद्यार्थी घोषणा देत होते की समृद्धी पवार तुम आगे बढ़ो आणि राजर्षी शाहू विद्यालयाचा विजय असो. आणि हे याच्यामधूनच बाकीचे जे 1000 विद्यार्थी आहेत हे त्याच्यातून प्रेरणा घेणार आहे की आपल्या बरोबर राहणारी, खेळणारी समृद्धी जर हे करू शकते, राष्ट्रीय स्तरावर जाऊ शकते, तर मी का जाऊ शकत नाही. हाच त्या पाठीमागचा आमचा हेतू होता. आणि ह्या छोट्याशा कार्यक्रमाला आम्ही भव्य रूप देण्याचा प्रयत्नच हा होता की याच्यामधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. आणि असे उद्याला भविष्यामध्ये आम्हाला तिचा आणखी मोठा कार्यक्रम घ्यायचाच आहे क्रीडा अधिकाऱ्यांच्या वतीनं. पण विद्यार्थी या ठिकाणी त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा. हा त्याला राष्ट्रीय स्तरावर दिल्ली या ठिकाणी जायचे त्यावेळेस आई वडील ग्रामीण भागातले धाडस करत नव्हते, आणि महाराष्ट्राच्या टीम मध्ये जायचे घरचं कोणी तिथं अलाउड नव्हतं जायला, कारण ते म्हणत होते फक्त एकच प्लेयरच पाहिजे, बाकी दुसरे आई वडील कोणी आम्ही सोबत देणार नाही. मग आई वडिलांचं म्हणणं नको रे बाबा. मग मी म्हटलं जाऊ द्या,
आणि त्या सरांशी बोललो, कोचशी बोललो आणि काळजी घ्यायला सांगितलं आणि हिला हिंमत दिली की बेटा हे सगळं करावं लागतं आणि ती गेली. जेव्हा एक 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 मॅच ती जिंकत होती त्यावेळेस वारंवार ती माझ्या संपर्कात होती आणि मग ती घाबरायची तिथं की आता पुढं कसं होणार, आता कसं होणार. आणि त्यावेळेस फक्त इथून मी फक्त तिला सपोर्ट केला, बेटा तू लढत जा आणि तू जिंकणार होता. जेव्हा फायनल मॅच होता तिचा युपी बरोबर त्यावेळेस मात्र ती प्रचंड घाबरली. तिचं म्हणणं की आता ती खूप फायटर झाले आणि लगातार 3 वेळा त्यांनी मॅच जिंकलेली आहे. आम्ही जरी हरवलो त्यांना तर सर आता फार अवघड आहे. म्हटलं बिंदास खेळ आणि आता टेन्शन त्यांना आहे कारण तुम्ही त्यांना अगोदर हरवलेलं आहात आणि फायनलला त्यांच्यावर प्रेशर असतं. तू तुझा नॅचरल गेम खेळ आणि तू 100% सुवर्ण कन्या होऊन येणार आहेस हा मला 100% विश्वास. आणि त्या बळावर तिनं खेळली आणि सगळ्यात म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच जो काय असतो ते फक्त आमच्या समृद्धीला मिळाला. आणि त्यामुळं ती अतिशय तिनं गौरवास्पद अशी कामगिरी केलेली आहे. आम्ही फक्त आमचं कामच ते, शिक्षकाचं काम काय तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं, प्रोत्साहित करणं आणि त्यांच्यामध्ये एवढी ऊर्जा असते. प्रत्येक या महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी जर ठरवलं की विद्यार्थ्यांना आम्ही दिशादर्शकाचं काम करतो आणि त्यांच्या ऊर्जेला जर बळ दिलं तर विद्यार्थी अशक्य ते शक्य गोष्ट करून दाखवतो. हे मला या समृद्धीच्या आजच्या या तिच्या यशावरून वाटतं. कुठलाही विद्यार्थी करू शकतो. हे सर्व पालकांना बिलकुल मला या तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की आपल्या मुली आबला नाहीत तर त्या सबला आहेत आणि सगळीकडेच मुलांपेक्षा मुलीची गुणवत्ता सरस ठरलेली. मुलीला मागे खिचू नका, तिला बळ द्या. आणि जर मुलींना बळ दिलं तर त्यांच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की ते मनात धरलेली गोष्ट 100% पूर्ण करू शकतात. आज माझ्याकडे 2000 विद्यार्थ्यांपैकी 1000 मुली आहेत आणि गुणवत्तेचा जर विचार केला तर मुलांपेक्षा कितीतरी गुणवत्ता मुलींची सरस. पण जे काही बाहेर वातावरण दूषित झालेलं आहे त्यामुळं आई वडिलांना थोडी भीती वाटते. पण तिला आपण जर सक्षम केलं, प्रत्येक पालकांना मुलींच्या बाबतीमध्ये तिला निर्भीड जगायला शिकवलं तर नक्कीच महाराष्ट्र मागे राहणार नाही. महाराष्ट्रातली एकूण एक मुलगी ही माझ्या समृद्धीसारखीच होणार आहे आणि ती गुणवानच होणार. फक्त सपोर्ट करणं पालकाचं हे करतं. आपल्या 21व्या शतकातल्या ह्या नारी आहे आणि आज देशाचं नेतृत्व सुद्धा एक महिला करते. आपला महाराष्ट्र सुद्धा एक महिला चालवते. महिला कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नाहीये. फक्त महिलांना, मुलींना आपण सपोर्ट करणं हे तुमची आमची समाजाची काळाची गरज आहे. आणि तो एक काळ होता की चूल आणि मूल, पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज संसार सांभाळून सुद्धा आज सगळ्या रणरागिणी ह्या देशाचं, राज्याचं नेतृत्व करत आहेत. आज बॉर्डरवर सुद्धा रात्रीला आपल्या बहिणी भगिनी देशाचं रक्षण करतायत. ही तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट. म्हणून प्रत्येक आपल्या पालकांनी आपली मुलगी हे मुलगाच आहे हे समजून जर त्यांना सपोर्ट केला तर नक्कीच भविष्यामध्ये ह्या मुलींचं भविष्यही उज्ज्वल राहणार. आणि आम्ही तर तो कटाक्षानं प्रयत्न करतोय. मुलगा मुलगी हा भेद करतच नाही. माझं नाव समृद्धी विलास पवार, मी इयत्ता 10वी ची विद्यार्थिनी आहे. मी राजश्री शाहू विद्यालय या शाळेमध्ये शिकत आहे. मी इथे 6वी पासूनच आहे. 6वी पासून ते 10वी पर्यंत पूर्ण शिक्षण माझं इथंच झालेलं आहे आणि आता सुद्धा मला या शाळेचा खूप अभिमान वाटतो. आणि जे आमची शूटिंग बॉल मध्ये मी पटकवलेला आहे, जे शूटिंग बॉल या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा ही दिल्ली येथील गाझियाबाद येथे झालेली आहे. इथे आम्ही खूप सारे स्टेटचे सामने पण जिंकलो आहोत. लगातार एकही न सामना हारता आम्ही पूर्ण आमचा जो फर्स्ट प्राइज आहे तो पूर्ण आम्ही पटकावलेला आहे आणि सुवर्ण पदकही आम्हाला मिळालेलं आहे. आणि यामध्ये मला खूप आनंद होतो. आणि सगळ्यांना म्हणजे माझी पवार फॅमिली, शाहू परिवार, म्हणजे आमच्या शाळेचे सगळे शिक्षक लोक, रामन सर, तिवडे सर, कोतापल्ले सर, सर्वांचे मी खूप अभिनंदन, आभार मानते. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग कसा घेतलीस, काय कोणी सांगितलं? मी शूटिंग बॉल ही जो खेळ आहे तो मी 8वी पासूनच खेळत आलेली आहे. आणि हे सगळं सर्वप्रथम मला सरांनी, मतलब रामन सर जे आहेत आमचे क्रीडा विभाग प्रमुख, रामन सरांनी मला सांगितलं होतं की पहिले मी व्हॉलीबॉल खेळत होते
व्हॉलीबॉल खेळत खेळत सर म्हणले की तू शूटिंग बॉल पण चांगलेच खेळशील, तर तू शूटिंग बॉल पण खेळ. तर मग मी शूटिंग बॉल सुद्धा खेळायला सुरुवात केली. आणि जेव्हा मला शूटिंग बॉल मध्ये चांगलं यश मिळू लागलं होतं, तेव्हा सर मला म्हणले तू आता आपली जी जिल्हास्तरीय जी होणार होती शूटिंग बॉलची स्पर्धा, ती आपल्या नांदेडमध्ये सायन्स कॉलेजमध्येच होणार होती. सर म्हणले इथल्या इथंच आहे तर तू सहभाग घे. तर आमची पूर्ण टीम गेलो होतो आम्ही. तिथेही आमचा क्रमांक फर्स्टच आला होता. नंतर आमची राज्यस्तरीय म्हणजे सोलापूर येथे आमची स्पर्धा झाली. तिथे आम्ही खूप चांगलं गेम खेळलो होतो आणि तिथून जे नॅशनलचं सिलेक्शन होणार होतं आणि त्यामध्ये जसा माझा क्रमांक आला जे नॅशनलच्या सिलेक्शनसाठी, तसं पूर्ण मी खूप आनंदित झालो होतो की माझं सिलेक्शन झालंय म्हणून. आणि त्यानंतर मग ही बातमी सगळीकडे चांगल्याच प्रकारे पसरली होती. आणि नंतर प्रश्न होता की आता दिल्लीला जायचं कसं. तर मग जे असोसिएशन आहे आपलं महाराष्ट्राचं, त्यांनी पूर्ण सोय वगैरे केलेच होते. आणि जसं मी आता नांदेड ते सांगली एकटीच गेले होते. सगळ्यांना तर थोडीफार भीती होतीच, पण सगळ्यांना अभिमान होता की नाही मी एकटी जाऊ शकते, करू शकते, सगळ्यांना विश्वास होता. आम्ही तिथं गाझियाबादला पोहोचलो. सुरुवातीला आमची कर्नाटका, वेस्ट बेंगॉल आणि तमिळनाडू या तिन्ही स्टेट सोबत मॅचेस झाल्या होत्या. शो मॅच पण झाली होती आमची. नंतर आम्ही असं करत करत क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल पर्यंत गेलो होतो. फायनल मध्ये आम्हाला युपीचा सामना करावा लागला. गाझियाबाद आता युपी मध्येच असल्यावर कोणत्याही स्टेट जेव्हा स्टेटमध्ये असते त्या सगळ्या प्लेअरवर थोडं प्रेशर असतं की नाही बा आपल्या स्टेटमध्ये आहे मॅच तर आपणच जिंकायला पाहिजे. तर युपी वाल्यावर तेवढंच प्रेशर होतं आणि तेवढंच प्रेशर आमच्यावर होतं, कारण की युपी वाले तब्बल 3 वर्ष लगातार फर्स्ट प्राइज जिंकले होते. सो तर आणि आम्ही युपी वाल्यांना क्वार्टर फायनल मध्येच हरवलं होतं. पण तरी आम्हाला थोडी भीती होती की फायनल मध्ये कसं होईल आमचं. तर रामन सरांनी आणि तेवढे सरांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि फायनल मध्ये युपी वाल्यांना पहिले 2 मॅचेस असतात, 2 राऊंड असतात. पहिल्या राऊंड मध्ये त्यांनी 17 होते आणि आम्ही 21 पुरं झालं होतं. आणि नंतर सेकंड जेव्हा राऊंड सुरू झाला तेव्हा आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं होतं सरांनी की तुम्ही जिंकू शकता. आणि या कॉन्फिडन्सनं आम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळलो. या यशाचं श्रेय कोणाला देऊ शकतो? या यशाचं श्रेय सगळ्यांना, ज्यांनी मला खूप मदत केली आहे, म्हणजे माझ्या परिवारात जास्त मदत केली आहे. रामन सर, तिवडे सर, पोतापल्ले सर आणि पवळे सर आणि काळे सर, हे सगळ्यांना मी या यशाचं श्रेय देऊ इच्छिते. भविष्यामध्ये काय भविष्यात काय व्हायचं? भविष्यात मला सीए व्हायचंय, कारण का सीए असं त्यांची सिग्नेचर खूप इम्पॉर्टंट असते. माझ्या मनात ती सिग्नेचर आहे, कारण का जेव्हा मी सीए बनवणार कोणताही फॉर्मवर जेव्हा सिग्नेचर मारतो तेव्हा ती सिग्नेचर खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे मला सीए बनायचं.